महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात नुकसान झालेले आहे। त्यामुळे राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी मदत सुरुवात केली आहे। दुसरीकडे राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले। आजच्या बैठकीतील 5 महत्त्वाचे निर्णय देखील समोर आले आहेत। नुकसानग्रस्त भागासाठी पुढच्या आठवड्यात घोषणा करू आणि दिवाळीच्या आधीच ही मदत पोहोचवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर सरकारने ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या नुकसानीसाठी मदतीचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून शेतकऱ्यांसाठी दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू होणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की सरकारने ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे। ई-केवायसी अट शिथिल शेतकऱ्यांपर्यंत मदत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी सरकारने ई-केवायसी अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यामुळे मदतीची प्रक्रिया जलद होणार आहे। मुख्यमंत्री म्हणाले की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण आकडेवारी गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पुढील 2 ते 3 दिवसात नुकसानीची अंतिम आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचेल। त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी एक सर्वकष धोरण तयार करून त्यांना योग्य ती मदत दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची सातत्याने होणारी मागणी आणि त्यासंबंधीच्या धोरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले। फडणवीस म्हणाले की शासकीय मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ असा कोणताही शब्द नाही आणि आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचा मूळ उद्देश हा असतो की दुष्काळ सदृश्य परिस्थितीत मिळणाऱ्या सर्व उपाययोजना व सवलती लागू व्हाव्यात। त्यामुळे सरकारने थेट ओला दुष्काळ जाहीर न करता दुष्काळ काळात दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती उदाहरणार्थ कर्जमाफी, शैक्षणिक शुल्क माफी, पाणीपट्टी व वीज बिल सवलती आदी तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे।